माझ्या सर्व देवीदेवतांना प्रणाम. आपण सत्संगामध्ये अध्यात्म काय याची चर्चा करत आहोत. तर गेल्या वेळेला मी तुम्हाला अध्यात्माचं एक मोठं स्वरूप सांगितलं. पण आपण ही चर्चा का करत आहोत? मूळ मुद्दा आहे की सर्वांनाच काही अध्यात्म करता येणार नाही आहे. मग आपण हा सत्संग का करायचा? की आपण दररोज जे जीवन जगतो आहे आणि ज्या परिस्थितीसमोर आपल्याला जावं लागतं आहे आणि त्याचं ज्ञान नाही आहे, त्यामुळे आपण हताश होतो आहे, परेशान होतो आहे, आपल्याला दुःख येतं आहे. तर ह्यापासून वाचण्यासाठीही हा सत्संग आहे. म्हणजे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जे तुम्हाला चॅलेंजेस येत आहेत, तुम्हाला जो त्रास येत आहे, त्यातनंही ह्या सत्संगातनं तुम्हाला वाचता येणार आहे. त्यामुळेही आपण हा सत्संग ऐकायचा आहे. हे नाही आहे की अगदीच भगवंताला प्राप्त करण्यासाठी सगळं सोडायचं आहे किंवा सगळं धरायचं आहे, असं नाही आहे. सर्वात प्रथम आपलं आज काय त्रास आहे मला, त्यावर हा सत्संग लावा, त्यातनं बाहेर या, त्यातनं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि पुढे तुमची यात्रा सत्संगासाठी सुरू होईल. ठीक आहे. आता लोकांचे भोळेभाबडे प्रश्न असतात. म्हणजे त्यातनं 80% लोकांनी मला हे सांगितलं की आमच्यावर तंत्र झालेलं आहे किंवा आमच्यावर वारा आलेला आहे किंवा आमच्यावर बाहेरून काहीतरी केलेलं आहे. तर ह्याचं आजच्या सत्संगामध्ये आपण निराकरण करू की असं होणं शक्य नाही आहे आणि कोणावर होणं शक्य आहे. तर मी माझा एक प्रॅक्टिकल तुम्हाला मला वाटतं हे 2016-17चा हा वाक्य असेल, आम्ही जेव्हा तंत्रासाठी अभ्यास करत होतो त्यावेळेला. तर त्यावेळेला कुठलीही क्रिया असो, तारण असो, मारण असो, उच्चाटन असो, है ना, कुठलीही क्रिया असो तंत्रातली, तर ते करणं एवढं सोपं नाही आहे, हे लक्षात घ्या. तंत्रासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्र पण माहीत पाहिजे. ज्यावर तंत्र करायचं आहे आणि जो तंत्र करतो आहे त्यांचंही ज्योतिषशास्त्र माहीत पाहिजे तुम्हाला. आणि लक्षात घ्या, एक वशीभूत करण्यासाठी किंवा उच्चाटन करण्यासाठी जी क्रिया असते ती एका मिनटात होत नाही. कमीत कमी त्याला 5 ते 6 दिवस लागतात. त्या यंत्राला जागृत करण्यासाठी एवढं सोपं नाही ते. मग आता मला हिशोब लावा. जर कोणाचं एक वशीकरण करायचं आहे किंवा उच्चाटन करायचं आहे, दोघांना एकच वस्तू लागते. उच्चाटनला पण त्याच गोष्टी लागणार ज्या वशीकरणला लागणार आहे. दिवसही सारखे लागतात. मग मला सांगा, त्या तांत्रिकाचा 5 दिवसाचा खर्च बरोबर आहे. त्यानंतर त्याला लागणाऱ्या कमीत कमी 8 ते 10 गोष्टी आहेत. तर त्याचाच खर्च एक 2 लाख ते 2.5 लाख रुपये होतो. प्लस त्याचा 5 दिवसाचा खर्च, परत त्याची दक्षिणा, मग त्याला जे त्याच्या कुलदैवताला लागणारं सगळं, त्याचं सगळं धरून त्या एक छोट्याच्या गोष्टीसाठी एक 5 ते 7 लाख रुपये खर्च होतात. मला सांगा, आता कोणावर असा तंत्र झालेला आहे, तर ज्याने आपल्यावर तंत्र केलं आहे, तर आपली कमीत कमी एवढी ऐपत आहे का करोडोची की लाखोचं तंत्र आपल्यावर करतील? कोणाकडे एवढा वेळ आणि एवढा पैसा आहे का की लोकांवर तंत्र आणि मारण विद्या कोण करेल? होतं, हे मी नाही म्हणत आहे, होतं. पण कुठे होतं? ज्याने करून मला करोडोचा फायदा होणार आहे तिथे ह्या सगळ्या घटना घडतात. पण छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हे काही घडत नाही. कारण कमीत कमी त्याला लागणारा वेळ आणि खर्च एवढा असतो, तो वसूल कसा होईल? मग नाकापेक्षा नथनी मोठी असं नाही करता येत. म्हणून आपल्यावर तंत्र कधी होईल? जेव्हा आपण करोडोची आसामी असू तर आपल्यावर तंत्र होईल.
त्याशिवाय एवढा लोकांकडे कोणाकडे वेळ आहे की एवढा पैसा आणि वेळ खर्च करून लोकांचं वाईट करायला? नाही, एवढा वेळ नाही आहे. तर याचं मूळ कारण आहे, ज्यांना ज्यांना असं वाटतं आमच्यावर तंत्र झालेलं आहे किंवा कोणी काय केलेलं आहे, ते दुसरं काही नसून तुमचा आळशीपणा आहे. तो आळशीपणा सोडा, सगळं व्यवस्थित होईल. कोणी कोणावर काही नाही केलेलं आहे. आपल्याला काय आहे, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं, म्हणून आपण सारखं सारखं हे बोलतो आहे, माझ्यावर हे झालं आहे आणि माझ्यावर ते झालं. असं काही नाही आहे. तुमचा थोडा आळशीपणा आणि ॲक्टिवनेस पकडा, सगळं तंत्रमंत्र गायब होऊन जाईल. आलं लक्षात? म्हणून तंत्र होईल, पण ते एक वेगळी परिस्थिती असते, त्यावर होतं. म्हणून मला आज अध्यात्मावर काही बोलायचं नाही. आज मला हाच प्रश्न घ्यायचा होता की ज्यांना ज्यांना असं वाटतं आमच्यावर तंत्रक्रिया झालेली आहे किंवा काय, तर लोकांकडे एवढा वेळही नाही आणि पैसाही नाही आहे. होते, पण जर करोडोचा लाभ होणार असेल तर कोणावर तरी होईल, त्याशिवाय असं होत नाही. आणि त्यामध्ये ग्रहांचा पण खेळ असतो, तोही सगळा बघावा लागतो. म्हणून फार किचकट आहे आणि ह्या कलियुगात तर होणं जरा कठीणच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरनं काढा आणि स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित सत्संग ऐका आणि अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा. आज एवढंच. उद्यापासून आपण अध्यात्माचा अभ्यास पुन्हा सुरू करू, सत्संग पुन्हा सुरू करू. हा सत्संग ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदाचा हो.